वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के बी रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 5 बाजाराचे प्रकार, फॉर्म्स ऑफ मार्केट, टाइप्स ऑफ मार्केट या संदर्भात मागील लेक्चरला माहिती घेतली. त्यामध्ये आपण पूर्ण स्पर्धा आणि पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये या संदर्भात माहिती घेतली. असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक एकमेकांशी एकजिन्सी वस्तूंच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करतात, असा पूर्ण स्पर्धेचा बाजार. या बाजारामध्ये प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाकरिता असलेली मागणी ही पूर्णतः लवचिक असते. अशा बाजाराला तुम्ही काय म्हणत असतात? पूर्ण स्पर्धेचा बाजार. मागणी पूर्णतः लवचिक असते म्हणजे काय की मागणी थोडाफार जरी किंमत स्थिर असताना किंवा किमतीत अल्पसा बदल झाला असता मागणी मोठ्या प्रमाणावर बदलत असेल तर त्याला तुम्ही म्हणतात पूर्ण लवचिक मागणी. पूर्णपणे बदलणारी मागणी असते. तर असा हा पूर्ण स्पर्धेचा बाजार. या पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची वैशिष्ट्ये आपण पाहिली होती. असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते, एकजिन्सी वस्तू, एकच किंमत, वाहतूक खर्चाचा अभाव, बाजाराचे पूर्ण ज्ञान, त्यानंतर सरकारचा निरहस्तक्षेप, उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. अशा प्रकारे आपण पूर्ण स्पर्धेची 8 वैशिष्ट्ये पाहिलेली आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, पहा, पूर्ण स्पर्धेची 8 वैशिष्ट्ये. तुम्हाला क्वेश्चन डेफिनेटली येणार की पूर्ण स्पर्धेत म्हणजे काय व पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये आधी व्याख्या पुन्हा एकदा दुसरी एक व्याख्या सांगितली होती पहा तुम्हाला की ज्या बाजारात असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते एकमेकांशी खरेदी विक्रीचे व्यवहार करतात, तसेच या बाजारात ग्राहक व विक्रेते यांचा किमतीवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही. म्हणजे हे ग्राहक आणि विक्रेते किमतीवर आपला प्रत्यक्ष प्रभाव पाडू शकत नाही. किंमत ही मागणी आणि पुरवठ्याच्या सहाय्याने संतुलित होत असते. तर मग ही समतोल किंमत कशी निश्चित होते या संदर्भात आजच्या लेक्चरला आपणास माहिती पाहिजे आहे. तत्पूर्वी पहा पुन्हा एकदा पूर्ण स्पर्धेची 8 वैशिष्ट्ये. असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते, एकजिन्सी वस्तू, एकच किंमत, वाहतूक खर्चाचा अभाव, त्यानंतर उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता, त्यानंतर पुढे आहे सरकारचा निरहस्तक्षेप, बाजाराचे पूर्ण ज्ञान, मुक्त प्रवेश आणि मुक्त निर्गमन. ही आहे 8 वैशिष्ट्ये. परत एकदा रिपीट करतोय, काळजीपूर्वक ऐका आणि प्रत्येकाने ही 8 वैशिष्ट्ये यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. पूर्ण स्पर्धेचं पहिलं वैशिष्ट्य आहे पहा, असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते, लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड लार्ज नंबर ऑफ सेलर्स. त्यानंतर मुक्त प्रवेश, मुक्त निर्गमन. बाजारात कोणीही येऊ शकतो, त्याला फायदा होत असेल तो थांबेल, ज्याला फायदा होणार नाही अशी व्यक्ती बाजारातून एक्झिट करेल. म्हणजेच दुसरं वैशिष्ट्य आहे फ्री एंट्री अँड फ्री एक्झिट. त्यानंतर युनिक प्राइस, एकच किंमत आहे, किंमत सारखी आहे. एकच किमतीपूर्वी पहा एकजिन्सी वस्तू रंग, रूप, आकार, चव, गंध इत्यादी बाबतीत कशा आहे? सारख्या आहे. जर वस्तू सारख्या असतील तर चौथं वैशिष्ट्य येतं लगेच की वस्तूंची किंमत पण कशी असणार आहे? सारखी, म्हणजे एकच किंमत. त्यानंतर पुढे आहे वाहतूक खर्चाचा अभाव. बाजारात वाहतूक खर्च विचारात घेतलेला नाहीये. त्यानंतर उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. त्यानंतर पुढे बाजाराचे संपूर्ण ज्ञान, ग्राहक व विक्रेते यांना बाजाराचे संपूर्ण ज्ञान आहे. आणि शेवटचं आहे सरकारचा हस्तक्षेप नाही, निरहस्तक्षेपाचं धोरण. अशी ही 8 वैशिष्ट्ये आहे पूर्ण स्पर्धेची. तर ती तुम्ही लक्षात ठेवा आणि यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये देखील पोस्ट करा. त्यानंतर आज आपण बघणार आहोत प्राइस डिटर्मिनेशन अंडर द परफेक्ट कॉम्पिटिशन. पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती, किंमत आणि उत्पादन, प्राइस अँड प्रोडक्ट डिटर्मिनेशन अंडर द परफेक्ट कॉम्पिटिशन. पूर्ण स्पर्धेतील किंमत आणि उत्पादनाची निश्चिती. पहा, डॉक्टर मार्शल यांनी
पूर्ण स्पर्धेत किंमत निश्चिती कशा प्रकारे होते या संदर्भात माहिती दिलेली आहे. तर पहा, पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती होत असताना मागणी आणि पुरवठा या दोन घटकांना महत्त्व दिलेलं आहे. डॉक्टर मार्शल यांनी किंमत स्पर्धेत मागणी आणि पुरवठा यांना कात्रीच्या दोन पात्यांची उपमा दिली आहे. ज्याप्रमाणे कापड कापण्यासाठी कात्रीच्या दोन्ही पात्यांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे पूर्ण स्पर्धेमध्ये प्राइस डिटर्मिनेशन आणि प्रोडक्शन डिटर्मिनेशन किंवा आउटपुट डिटर्मिनेशन करण्यासाठी डिमांड अँड सप्लाय, मागणी आणि पुरवठा या दोन घटकांची आवश्यकता असते. बाजारात पहा, पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत ही त्या वस्तूकरिता असणारी एकूण मागणी व एकूण पुरवठा, त्या वस्तूचा होणारा एकूण पुरवठा यांच्या संतुलनाने निश्चित होत असते. म्हणजेच प्राइस इक्विलिब्रियम, किंमत समतोल होण्यासाठी एकूण मागणी ॲग्रिगेट डिमांड आणि एकूण पुरवठा ॲग्रिगेट सप्लाय या दोन्हींची आवश्यकता असते. मग ॲग्रिगेट डिमांड आणि ॲग्रिगेट सप्लाय यांचं इंटरसेक्शन, मागणी आणि पुरवठा या दोन्हींचा छेद जिथे होतो, म्हणजेच मागणी आणि पुरवठा जिथे समान होत असतात त्या ठिकाणी समतोल किंमत निश्चित होत असते. मग आता ही समतोल किंमत म्हणजे काय पहा, मागणी आणि पुरवठा यांच्या संतुलनातून किंमत निश्चित होते. मग काय आहे ती किंमत? ज्या किमतीला वस्तूकरिता असणारी मागणी व पुरवठा समान होतात त्या किमतीला समतोल किंमत असे म्हणतात. मी व्याख्या पुन्हा एकदा रिपीट करतोय, काळजीपूर्वक ऐका. ज्या किमतीला वस्तूकरिता असणारी मागणी व वस्तूचा पुरवठा समान होतात त्या किमतीला समतोल किंमत असे म्हणतात. इक्विलिब्रियम प्राइस, समतोल किंमत. पूर्ण स्पर्धेतील समतोल किंमत ही संकल्पना स्पष्ट करा, असा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला पडत असतो. लक्षात ठेवा, पूर्ण स्पर्धेतली ही जी संकल्पना आहे डॉक्टर मार्शल यांनी ॲग्रिगेट डिमांड आणि ॲग्रिगेट सप्लाय, एकूण मागणी आणि एकूण पुरवठा यांच्या आधारे स्पष्ट केलेली आहे. पहा, पूर्ण स्पर्धेत मागणी आणि पुरवठा यांच्या आंतर प्रक्रियेतून समतोल किंमत निश्चित होत असते. मग ती समतोल किंमत कशी असते? ज्या ठिकाणी एकूण मागणी आणि एकूण पुरवठा दोन्हीही समान झालेले असतात. ॲग्रिगेट डिमांड इज इक्वल टू ॲग्रिगेट सप्लाय, त्या किमतीलाच तुम्ही समतोल किंमत किंवा इक्विलिब्रियम प्राइस असे म्हणतात. समतोल किमतीची व्याख्या पुन्हा एकदा रिपीट करतोय, काळजीपूर्वक ऐका. पहा, ज्या किमतीला वस्तूकरिता असणारी मागणी व वस्तूचा पुरवठा समान होतो त्या किमतीला समतोल किंमत असे म्हणतात. त्यानंतर पुढे पहा, आता आपण हेच चार्ट आणि आलेख या दोन्हींच्या साहाय्याने स्पष्ट करू शकतो. सर्वप्रथम पहा, या बाजूला पहा की मागणी पुरवठ्याचा समतोल दर्शवणारा चार्ट दाखवलेला आहे. सुरुवातीला पहा, किंमत मागणी, किंमत रुपयांमध्ये दिलेली आहे, मागणी केजी मध्ये किलोग्रॅम मध्ये दिलेली आहे, पुरवठा किलोग्रॅम मध्ये आहे आणि मागणी व पुरवठा यांच्यातील संबंध. किंमत पहा 100, 200, 300, 400, 500 अशी चढत्या क्रमाने दिलेली आहे. मग आता किंमत आणि मागणी यांच्यामध्ये काय संबंध आहे? तर हा संबंध आपण पाहिला होता मागणीच्या नियमात, लॉ ऑफ डिमांड मध्ये. देर इज इनव्हर्स रिलेशन बिटवीन प्राइस अँड डिमांड, म्हणजेच किंमत आणि मागणी यांच्यामध्ये व्यस्त संबंध असतो. म्हणजे काय? किंमत वाढत असताना मागणी कमी होते, या उलट किंमत कमी होत असताना मागणी वाढते. म्हणजेच किंमत आणि मागणी यांच्यामध्ये इनव्हर्स रिलेशन आहे, म्हणजेच कोणतं? व्यस्त संबंध आहे. मग बघा इथे पहा, किंमत 100 असताना मागणी 5000 किलो आहे, किंमत 100 वरून 200 झाली, म्हणजे किंमत वाढली, मागणी काय झाली? 5000 वरून 4000, मागणी येथे कमी झाली. जसजशी किंमत वाढत जाते तसतशी मागणी कमी होत जाते. त्यानंतर पुढे आहे पुरवठा. पुरवठा सुद्धा किलोग्रॅम मध्ये दाखवलेला आहे. किंमत 100 रुपये असताना पुरवठा 1000 आहे, किंमत 100 वरनं 200 झाली, पुरवठा 1000 वरनं 2000 झाला. म्हणजेच काय आहे? देर इज सिमिलर रिलेशन बिटवीन प्राइस अँड सप्लाय.
किंमत आणि पुरवठा यामध्ये समसंबंध निदर्शनास येतो. म्हणजेच किंमत वाढली, पुरवठा वाढतो, किंमत कमी झाली, पुरवठा कमी होतो. तर अशा प्रकारे पहा, सुरुवातीला किंमत मागणी व्यस्त संबंध आणि किंमत पुरवठा यांच्यामध्ये समसंबंध. मग आता ज्यावेळेस पहा किंमत 100 वरनं 200 झाली, मागणी 5000 वरून 4000 झाली, मागणी 5000 वरून 4000 झाली आणि पुरवठा 1000 वरून 2000 झाला. आता या ठिकाणी काय आहे पहा, डी इज ग्रेटर दॅन यस, म्हणजेच डिमांड इज ग्रेटर दॅन सप्लाय. पहिल्या दोन्हीही रकान्यात पहा डिमांड इज ग्रेटर दॅन सप्लाय, मागणी ही पुरवठ्यापेक्षा कशी आहे, जास्त आहे. म्हणजेच या दोन ठिकाणी काय आहे, 100 रुपये किंमत आणि 200 रुपये किंमत असताना मागणीचं आधिक्य आहे. त्यानंतर तिसरं ठिकाण, ज्यावेळेस किंमत 300 रुपये होते त्यावेळेस मागणी ही 3000 होते आणि पुरवठाही 3000 होतो. म्हणजेच डिमांड इज इक्वल टू सप्लाय, मागणी आणि पुरवठा हे समान होतात. यालाच समतोल किंमत असे म्हणतात 300 रुपयाला. म्हणजे 300 रुपये किंमत असताना वस्तूकरिता असणारी मागणी आणि वस्तूचा असलेला पुरवठा दोन्हीही समान होतात. म्हणून 300 रुपये ही काय आहे, तुमची समतोल किंमत, इक्वॅलिब्रियम प्राइस. त्यानंतर पुढे पहा 300 वरनं 400 रुपये किंमत झाली, मागणी काय झाली 2000, पुरवठा काय आहे 4000, पुरवठा जास्त आहे, मागणी कमी आहे. परत 400 वरनं 500 किंमत झाली, मागणी आहे 2000, 2000 वरनं 1000 झाली आणि पुरवठा 4000 वरनं 5000 झाला. इथे काय होतं पहा, डिमांड इज लेस दॅन सप्लाय. म्हणजेच 400 रुपये किंमत आणि 500 रुपये किमतीच्या ठिकाणी मागणी ही पुरवठ्यापेक्षा कमी असते, म्हणजेच पुरवठ्याचं आधिक्य असते. त्यालाच अतिरिक्त पुरवठा. पहिल्या सिच्युएशनला अतिरिक्त मागणी आणि या सिच्युएशनला अतिरिक्त पुरवठा आणि या 300 रुपये किमतीला समतोल किंमत. अशा प्रकारे संबंध निदर्शनास येतो, मागणी आणि पुरवठ्याचा संबंध. हेच आपण चार्टच्या साहाय्याने देखील स्पष्ट करू शकतो. पहा वरील आकृतीत OX अक्षावर मागणी आणि पुरवठा डिमांड अँड सप्लाय दर्शवलेला आहे आणि OY अक्षावर प्राइस किंमत दर्शवलेली आहे. किंमत 100, 200, 300, 400 आणि 500 या नागात वाढत जाते. पुरवठा आणि मागणी 1000, 2000, 3000, 4000 आणि 5000 किलो या प्रकारे दर्शवलेला आहे. सुरुवातीला पहा 100 रुपये किंमत असताना सप्लाय किती आहे 1000 आणि डिमांड किती आहे 5000. म्हणजेच पहिल्या 100 रुपये किमतीला मागणी जास्त आणि पुरवठा कमी. 200 रुपये किमतीला सुद्धा मागणी 4000 आहे आणि पुरवठा 2000 आहे, म्हणजेच मागणीचं आधिक्य आहे. त्यानंतर पहा 300 रुपये किमतीला मागणी आणि पुरवठा काय झालेला आहे, समान झालेला आहे. म्हणजेच हा जो यम बिंदू आहे त्याला इक्वॅलिब्रियम पॉइंट, समतोल बिंदू असे म्हणतात. ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा मागणी वक्र आणि पुरवठा वक्र एकमेकांना छेदून मागणी आणि पुरवठा समान होतात, त्या ठिकाणी त्या बिंदूला समतोल बिंदू असे म्हणतात. त्यालाच इक्वॅलिब्रियम प्राइस, समतोल किंमत असे देखील म्हटलं जातं. पहा 300 रुपये ही आहे तुमची समतोल किंमत आणि 3000 हे काय आहे तुमचं समतोल उत्पादन. हा DD मागणी वक्र, SS पुरवठा वक्र आहे. दोन्ही वक्र यम बिंदूत एकमेकांना छेदतात. तर अशा प्रकारे पहा समतोल किंमत निश्चिती पूर्ण स्पर्धेच्या बाजारात कशा प्रकारे प्रस्थापित होते हे आपण या आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केले आहे. आकृतीचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण देतोय, काळजीपूर्वक ऐका. हा प्रश्न डेफिनेटली तुम्हाला पडणार आहेच. खूप महत्वाचा प्रश्न आहे, पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती. त्यामुळे काळजीपूर्वक ऐका. वरील आकृतीत OX अक्षावर मागणी आणि पुरवठा दर्शवलेला आहे, OY अक्षावर किंमत दर्शवलेली आहे. DD हा मागणी वक्र उतरत्या स्वरूपाचा आहे आणि या चढत्या स्वरूपाचा आहे. 300 रुपये किंमत असताना मागणी आणि पुरवठा वक्र एकमेकांना यम बिंदूत छेदतात. येथे मागणी आणि पुरवठा डिमांड इज इक्वल टू सप्लाय, मागणी बरोबर पुरवठा होतो, म्हणूनच यम बिंदूला समतोल बिंदू असे म्हणतात. आणि
यम बिंदूच्या ठिकाणी प्रस्थापित झालेल्या किमतीला म्हणजेच 300 रुपये या किमतीला समतोल किंमत, तर 3000 किलो या नगसंख्येला समतोल उत्पादन असे म्हणतात. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती, प्राइस डिटर्मिनेशन अंडर द परफेक्ट कॉम्पिटिशन या संदर्भात माहिती पाहिली. लेक्चर समजले असल्यास यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, रोल नंबर आणि समतोल किंमत याची जी संकल्पना सांगितलेली आहे तुम्हाला, इक्विलिब्रियम प्राइस, ती पोस्ट करा. त्याचबरोबर पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये, 8 वैशिष्ट्ये सांगितली आहे, ती पोस्ट करा. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे काही समस्या असतील यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. निश्चितच तुमच्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न मी करेल. अजूनही अभ्यासक्रमाशी संबंधित काही समस्या असतील, माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर पर्सनल मेसेज करा. मेसेज हे फक्त अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासासंबंधित असावेत अशी अपेक्षा आहे. लेक्चर काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल धन्यवाद.